सो सुप्रभात मित्रांनो, आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि थेट आपण गुलमर्ग या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही समोरून जे दृश्य दिसतंय, विलक्षण असं दृश्य आहे. हे गुलमर्गचं दृश्य आहे. खूप सारे टुरिस्ट देखील आहेत इथे. आपल्याला इथे जायचं समोर. आता इथे चेकिंग वगैरे चालू आहे सगळं. सो आता आम्ही फुल सेटअप केला आमचा. सगळे सेटअप मध्ये बघू शकता सगळे. आम्ही निघालोय. सो आता आम्ही गुलमर्ग या ठिकाणी आता एंट्री करतोय वरती आणि इथे आता गाड्या सोडत नाहीत कारण वरती खूप स्नोफॉल होतोय. सो आम्हाला त्यांनी सांगितलं एक तर तुम्ही चैन लावा और तुम्ही दुसरं करू शकता. एक तर चैन लावू शकता की युनियनची तुम्हाला कार करावी लागेल कारण डिफेन्सनी पूर्ण हा पूर्ण कव्हर अप आहे. आणि इथे आपल्याला हे पण डर्ट बाइक. जनाब तुम्हारा नाम क्या है? शाहिद भाई. चलो. सो आता आम्ही आमच्या गुलमर्गच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर असा प्रवास आहे. या घाटातून हा रस्ता जातो. आपल्या कोकणातले घाट जसे आहेत तसे काश्मीरमध्ये देखील घाट आहेत. सो आता या व्हिडिओ मार्फत एक मेमरी म्हणून, एक आठवण म्हणून ही व्हिडिओ. सगळे थंडीने गारडले आहेत. -डिग्रीमध्ये इथे टेम्परेचर आहे. खूप बर्फ आहे इथे. सो आता आम्ही आमच्या रस्त्याने निघालोय. तुम्ही जर का गुलमर्गला येत असाल तर तुम्हाला इथे रेंट आउट करावे लागणार सगळे बूट्स, जॅकेट्स. आणि जर का टूरच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे येऊन स्वतःला गाडी करायची असेल तर तुम्ही इथे काश्मीरमध्ये गुलमर्गच्या पायथ्याशी खाली तुम्हाला लोकल गाडी करून जावं लागणार. त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही वरती कारण इकडची लोकल युनियनची जी गाडी असते त्याच गाडीने तुम्हाला इथे बार्गेनिंग करून त्या गाडीने पुढे जायचं आहे. सो सगळे इथे थंडावलेले आहेत. ही दिशानी आहे. दिशानी से हाय. सो बघू शकता कसे गारटले आहेत सगळे. इथे अश्विनी बसली आहे फुल पॅकिंग होऊन. गुलमर्ग तो जाना है ना? हाँ गुलमर्ग जाना है. हाँ जी जनाब का है. हम मुंबई से आए हैं. सो हा रस्ता तुम्ही पाहू शकता. हा आपला गुलमर्गचा रस्ता आहे. या रस्त्याने आपण आता वर चाललोय. साहेब आता गाडी चेक करतायत आपली. तर गाडी चेक करून झाली आणि आता आपण पुढच्या दिशेने रवाना. ते म्हणजे आपल्या जीवनातील आम्ही अनुभवलेलं साक्षात स्वर्ग म्हणजेच गुलमर्ग या ठिकाणी आमचं आता आगमन झालेलं आहे. मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेन की एकदा तरी गुलमर्गला स्नोफॉल बघायला या. आयुष्यामध्ये एकदा तरी काश्मीर या ठिकाणी यायलाच पाहिजे. खूप सुंदर असं हे शहर आहे जिथे आपण आता खूपशी धमाल मजा मस्ती करत आहोत. मी स्वतः साक्षात पहिल्यांदा गुलमर्ग हे ठिकाण बघितलं आहे.
हाय मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहे गंडोलामध्ये रोपवे राईडला. तुम्ही बघू शका किती मोठी लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे इथे. 800 रुपये तिकीट आहे या रोपवेची. काय करो काय करो आम्ही गंडोला राईडला पोहोचलो आहे, रोपवेमध्ये चाललो आता. पाऊस Come here. Here, come like this. आता आम्ही गंडोला राईड मध्ये बसतोय, जी इथे फेमस आहे खूप. बघू शकता इथे राईड्सचे. आम्ही इथे बसतोय. रुको रुको गंडोला राईड. देख रहे ना पब्लिक, उतरेंगे अपन भाई, क्या बात कर रहे हैं तुम? मेरे को गलत ठहरा देते हो यार कहीं भी। नहीं भाई, इधर उतरेंगे इधर घूमेंगे, ठीक है? यो हन्नी सिंह